आज आपण भिजवलेली चणा डाळ आणि गहूच्या पिठापासून बनवलेली एक मस्त रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी चणा डाळ घ्यायची आहे आणि ती एकदम स्वच्छ धुवून 3 ते 4 तास पाण्यामध्ये आपल्याला ती भिजत ठेवायची आहे। त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं आणि हळद घालून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण जे 3 ते 4 तास भिजवलेली जी चणा डाळ आहे ती आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं या पद्धतीने वाटण तयार करून घ्यायचं आहे। हे जे वाटण आहे ते एका बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे या पद्धतीने। त्याच्यानंतर आपल्याला आपण ज्या पद्धतीने चपातीसाठी कणिक मळून घेतो त्या पद्धतीने आपल्याला अशी कणिक मळून घ्यायची आहे आणि त्याची छोटीशी पोळी लाटून त्याच्यामध्ये अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने आपल्याला अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण जे सारण तयार केलेलं आहे ते या पुऱ्यांमध्ये या पद्धतीने आपल्याला ते भरवून घ्यायचं आहे। ह्या भरलेल्या सारणाच्या ज्या पुऱ्या आहेत त्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये 3 ते 4 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या भरलेल्या सारणाच्या ज्या पुऱ्या आहेत त्या एकमेकांना चिकटणार नाहीत। ह्या ज्या सारण भरलेल्या पुऱ्या आहेत ह्या आपल्याला 10 ते 15 मिनिट उकडून घ्यायच्या आहेत। त्या उकडल्यानंतर आपल्याला एका चाळणीत त्याला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते निथळून जाईल। हे जे आपण चाळणीत काढून घेतलेलं आहे ते एकदम थंड झाल्यानंतर त्याचे या पद्धतीने असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि हे काप आपण तळले तरी खूप छान लागतात, नाहीतर त्याला आपण फोडणी दिली तरी ते खूप छान लागतात। फोडणीमध्ये आपल्याला तेलामध्ये थोडंसं जिरं, मोहरी, कढीपत्ता, थोडीशी हिंग घालून ते आपण परतून घेतले तरी हे काप खूप छान लागतात। तर अशी ही गव्हाचं पीठ आणि चणा डाळ वापरून केलेली रेसिपी आहे, ती एकदा नक्की ट्राय करा। थँक्यू।